like, subscribe and get notified. The lack of attention given by the government to the landslides that has blocked NH66 at Nabak-Poskade a month ago has raised concerns. The highway witnessed 3 landslides, causing concerns and massive losses for interstate truck drivers. One boulder fell in front of a car, and another bounced inches above the car, resulting in a lucky escape. The blocked highway has raised many concerns and questions over the government's negligence in addressing this issue. गोव्यामध्ये आहे आणि मी या साइटवर आहे जिथे मालप्या हायवेवर जे MVR कन्स्ट्रक्शनने काम केलं होतं तिथे रिटेनिंग वॉल पडून पूर्ण गोवा महामार्ग जो आहे गोवा मुंबई महामार्ग हा ठप्प झालेला आहे आणि आता एका बॉटल नेकामधून त्या गाड्या तिकडे डायव्हर्ट केल्या त्या लोकांनी. मी नितीन गडकरी साहेब जे आहेत आमचे सेंटर मिनिस्टर त्यांना सांगू इच्छितो की हा जो आता पडला आहे ना हा जो रिटेनिंग वॉल कोसळलेली आहे आणि हे जे डेब्रिज आहे ना गेल्या 1.5 महिन्यापासून इथे कामच स्टार्ट झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा सर, तुम्ही या लोकांना हजार कोटी दिले पण तुम्ही कधी विचार केला आहे ते पैसे कुठे गेले? हे चीप क्वालिटीचं डेव्हलपमेंट या लोकांनी दिलं आहे. परत सांगतो मी, लास्ट टाइम तुम्ही जेव्हा गोव्याला आला होतात मोपाला तिकडे इनॉग्रेशन करायला, तिथे सुद्धा तो रोड तुम्ही इनॉग्रेट करून 10 दिवस झाले नाही, पाणी भरलं तिथे. इथे एवढं पाणी तिथे का गाड्या चालवायला मिळत नव्हत्या. म्हणजे तुम्ही विचार करा गडकरी साहेब, हे कसलं डेव्हलपमेंट या लोकांनी केलं आहे. ते हजार कोटी दिले पण ते पैसे कुठे गेले कोणाला माहित नाही. हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंटच दिसत नाही कुठे. आम्ही शोधतोय, सगळे गोवेकर शोधताय ते डेव्हलपमेंट कुठे केलं. नंतर आम्हाला हे डेव्हलपमेंट म्हणून हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण? नाही गडकरी साहेब, नाही. हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंटच नाहीये, सत्यानाश झालाय डेव्हलपमेंटचा. Watch on Herald TV.